Hello students, good morning everybody. You are all welcome to online lectures. We are studying chapter 16, that is semiconductor devices. Today we are going to study logic gates. Before starting with logic gates, we will first briefly revise the previous article, that is transistor as an amplifier. Amplifier is a device which is used for increasing the amplitude of alternating signal, which means either voltage, current or power. Amplifier जो आहे हा एक असा डिव्हाइस आहे ज्याचा उपयोग अल्टरनेटिंग सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड वाढवण्यासाठी या डिव्हाइसचा वापर होतो. आणि अल्टरनेटिंग सिग्नलचा अर्थ होतो तुम्ही व्होल्टेज घेऊ शकता, करंट घेऊ शकता किंवा पॉवर घेऊ शकता. यांच्या ॲम्प्लिट्यूड वाढवलं तर त्याला म्हणायचं आहे ॲम्प्लिफायर सर्किट. We will discuss an amplifier using an NPN transistor in common emitter configuration. Figure 16.25 shows a typical circuit used for transistor amplifier. A small sinusoidal input signal is superimposed on the DC bias as shown in figure. इथं या फिगर मध्ये बघा, या इमिटर बेस जंक्शनला ही बॅटरी VBE फॉरवर्ड बायस प्रोव्हाइड करते. पण या बॅटरीच्या व्यतिरिक्त एक इनपुट सिग्नल पण आपण जोडलेला आहे. हे बायसिंग व्होल्टेज आहे आणि हे सिग्नल आहे. याचा ॲम्प्लिट्यूड आपल्याला इथं वाढवून पाहिजे आउटपुटला. मग ह्या बायसिंग व्होल्टेज बरोबर एक सिग्नल व्होल्टेज सायनुसॉइडल सिग्नल हे याच्या बरोबर सुपर इम्पोज केलेलं आहे, म्हणजे ऍड केलेलं आहे. The base current IB and the collector current IC will have these sinusoidal variations superimposed on them. This causes output voltage VO also to change sinusoidally. इथं हे सिग्नल लावण्यापूर्वी बेस करंट IB होता, कलेक्टर करंट IC होता. पण जेव्हा आपण हे सिग्नल व्होल्टेज अप्लाय करू तेव्हा या बेस करंट मध्ये व्हॅरिएशन होणार आहे. हे व्हॅरिएशन या सिग्नल प्रमाणे सायनुसॉइडल असेल. बेस करंट बदलला म्हणजे हा कलेक्टर करंट सुद्धा बदलेल, याच्यामध्ये पण सायनुसॉइडल फंक्शन ऍड होईल. परिणामी हे जे काही आउटपुट व्होल्टेज आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सायनुसॉइडल व्हेरिएशन पाहायला मिळेल. A capacitor is connected in the output circuit to block the DC component. A load resistance RL is connected in the collector circuit. Output is obtained across this resistance. इथं जो काही कॅपॅसिटर आपण लावलेला आहे आउटपुट पार्ट सर्किट मध्ये, त्याचं काम आहे DC ला ब्लॉक करणं. म्हणजे या आउटपुट मध्ये जर काही DC शिल्लक राहिलेला असेल तर त्याला तो ब्लॉक करेल आणि फक्त AC जाऊ देणार आहे. या आउटपुट मध्ये आपण एक हाय रेझिस्टन्स, ज्याला की आपण लोड रेझिस्टन्स म्हणतो, हा पण कनेक्ट केलेला आहे. या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळवायचं आहे. पुढचा भाग आहे वर्किंग ऑफ द एम्प्लिफायर. लेट अस डिस्कस द वर्किंग ऑफ द एम्प्लिफायर when the input signal Vin is not applied. Consider the output loop we have from the Kirchhoff's law. या सर्किट डायग्राम मध्ये आपण हे सिग्नल Vin इथं लावलेलं आहे. पण प्रथम आपण हे सिग्नल जेव्हा लावलेलं नसेल तेव्हाचा भाग आपण अभ्यासतोय. मग अशा परिस्थितीमध्ये या आउटपुट सर्किट मध्ये, म्हणजे हा जो पोर्शन आहे या C पासून B कडे, पासून E कडे, E पासून या VCE द्वारे लोड रेझिस्टन्स कडे आणि तिथून पुन्हा C कडे, या पोर्शनला आउटपुटचा पोर्शन म्हणायचं. जेव्हा Vin लावलेलं नाही तेव्हा या आउटपुट सर्किट मध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जर आपण अप्लाय केला तर आपल्याला माहिती आहे आउटपुट व्होल्टेज VCC असतं. तर हे आउटपुट व्होल्टेज दोन व्होल्टेजने बनलेलं आहे. या पोर्शन मध्ये ही बॅटरी आहे VCE, इथं रेझिस्टन्स आलेला आहे
म्हणजे रेझिस्टन्सच्या दोन टोकांमध्ये पण व्होल्टेज असेल आणि ओम्स लॉ नुसार आर एलच्या अक्रॉस जे व्होल्टेज असेल ते व्होल्टेज म्हणजे करंट गुणिले रेझिस्टन्स. आर एल मधनं जाणारा करंट आय सी आहे आणि रेझिस्टन्स आर एल आहे. सो एकूण आउटपुट व्होल्टेज व्ही सी सी इज इक्वल टू व्ही सीई प्लस आय सी गुणिले आर एल. सो पुढचं समीकरण व्ही सी सी इज इक्वल टू व्ही सीई प्लस आय सी आर एल, इक्वेशन 16.9. सिमिलरली फॉर द इनपुट लूप वी हॅव, आता इनपुट लूप म्हणजे हा भाग बी पासून या रेझिस्टन्स कडनं बॅटरीकडे, बॅटरीपासनं इमिटरकडे आणि इमिटर पासून बेसकडे. या लूपमध्ये आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. इनपुट व्होल्टेज हे व्ही बी बी असतं, पण हे इनपुट व्होल्टेज व्ही बी बी दोन भागांनी बनलेलं आहे. एक म्हणजे हा भाग व्ही बी ई प्लस या रेझिस्टन्सच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल ड्रॉप. या रेझिस्टन्सच्या दोन टोकांमधला पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे करंट गुणिले रेझिस्टन्स. या रेझिस्टन्स मधनं जाणारा करंट आहे आय बी आणि रेझिस्टन्स आहे आर बी. सो एकूण इनपुट व्होल्टेज व्ही बी बी इज इक्वल टू व्ही बी ई प्लस आय बी गुणिले आर बी. सो पुढचं इक्वेशन आहे व्ही बी बी इज इक्वल टू व्ही बी ई प्लस आय बी आर बी. आता हे दोन इक्वेशन जेव्हा आपण डिराईव्ह केलेले आहे तेव्हा आपण मानलेलं आहे की इनपुट सिग्नल व्ही एन नाही. आता इनपुट सिग्नल जोडल्यानंतर काय होतं ते बघूया. व्हेन सम एसी सिग्नल इज अप्लाइड व्ही एन इज नॉट झिरो अँड वी कॅन राईट. आता व्ही एन जोडल्यानंतर एकूण व्होल्टेज जे जाणार आहे या इमिटर आणि बेसला जे एकूण व्होल्टेज मिळेल ते व्ही बी बी प्लस त्याच्यावरती हे पण त्याच्या बरोबर ऍड होत आहे, सुपर इम्पोज होत आहे. म्हणजे एकूण इनपुट व्होल्टेज किती असेल व्ही बी बी प्लस व्ही इन. सो व्ही बी बी प्लस व्ही इन. व्ही बी बी ची किंमत आहे व्ही बीई प्लस आय बी आर बी तिथे टाकली आणि व्ही इन जी आहे याची किंमत आहे आय बी गुणिले आर बी प्लस स्मॉल आर. दिस इज इक्वल टू व्ही इन ची किंमत ही आपण एवढी टाकलेली आहे. इथं सिग्नल व्होल्टेज नव्हतं, आता सिग्नल व्होल्टेज पण त्याला ऍड होत आहे म्हणजे एकूण इनपुट व्होल्टेज विल बी व्ही बी बी प्लस व्ही इन. The change in VBE can be related to the input resistance and the change in base current. या VBE मध्ये होणारं परिवर्तन जे आहे याला आपल्याला रिलेट करता येईल इनपुट रेझिस्टन्स बरोबर आणि चेंज इन बेस करंट IB बरोबर. Hence, using equation 16.7 we can write 16.7 जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन नुसार आपल्याला लिहिता येईल 16.6. इथं 16.7 जे आहे आर आय इज डेल्टा व्ही बी अपॉन डेल्टा आय बी. या इक्वेशन नुसार आपल्याला काय लिहिता येईल व्ही इन इज इक्वल टू डेल्टा आय बी गुणिले आर बी प्लस आर. आर बी प्लस आर म्हणजे इनपुट डायनामिक रेझिस्टन्स आहे जो आपण अगोदर बघितला. इनपुट डायनामिक रेझिस्टन्स आर आय इज चेंज इन इमिटर बेस व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन बेस करंट. सो डेल्टा व्ही बी इज आर आय टाइम्स डेल्टा आय बी. सो ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केलेली आहे आणि आपल्याला मिळतं आहे व्ही इन इज इक्वल टू डेल्टा आय बी आणि आर आय इनपुट डायनामिक रेझिस्टन्स म्हणजे आर बी प्लस आर इज इक्वल टू डेल्टा आय बी टाइम्स आर आय बिकॉज आर बी इज स्मॉल. चेंजेस इन द बेस करंट causes changes in collector current. We will now define AC current gain beta AC. आपल्याला AC current gain डिफाइन करायचा आहे. BC
करंट गेन म्हणजे बीटा डीसी प्रमाणे बीटा एसी जो आहे इज द रेशो ऑफ चेंज इन कलेक्टर करंट टू द चेंज इन बेस करंट म्हणजे आय सी अपॉन आय बी. इथं कॅपिटल आय जो लिहिलेला आहे तो डीसी करंट दर्शवतोय आणि इथं स्मॉल आय जो लिहिलेला आहे तो एसी करंट दर्शवतोय. सो द एसी करंट गेन बीटा एसी इज ऑलमोस्ट द सेम ॲज डीसी करंट गेन बीटा डीसी फॉर नॉर्मल ऑपरेटिंग वोल्टेजेस. हा बीटा डीसी आहे, हा बीटा एसी आहे आणि दोन्ही किमती जवळपास सेम आहेत. The changes in the base current IB causes changes in collector current IC. आपण ट्रान्झिस्टरच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलं की बेस करंट आपण थोड्याशा प्रमाणाने बदलला तर कलेक्टर करंट प्रचंड प्रमाणामध्ये बदलतो. सो बेस करंट IB causes changes in collector current IC. This changes the voltage drop across the load resistance because VCC is constant. IC बदलला तर IC बदलल्यानंतर VCC कॉन्स्टंट आहे, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. पण IC बदलला म्हणजे हे आउटपुट व्होल्टेज जे आहे हे बदलणार आहे. जरी VCC कॉन्स्टंट असला तरी ही किंमत बदलणार आहे कारण बेस करंट बदलल्यामुळे कलेक्टर करंट हा बदलतो आहे. वी कॅन राईट डेल्टा VCC is equal to delta VCE plus RLIC is equal to 0. VCC कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाही, पण इथे मी डेल्टा VC घेतोय म्हणजे VCC मध्ये होणारा बदल किती आहे 0. सो हेच वरचं इक्वेशन जे VCC is equal to VCE plus ICRL घेतलेलं आहे. IC कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे. मग जर मी डेल्टा VCC घेतला तर विल बी इक्वल टू डेल्टा VCE plus ICRL and this value will be equal to 0. याला सिम्प्लिफाय केलं तर RLIC डाव्या बाजूला घेतला तर डेल्टा VCE is equal to minus RL times IC. The change in the output voltage VCE is the output voltage VO. Hence we can write output voltage मध्ये होणारा परिवर्तन म्हणजेच याला आउटपुट व्होल्टेज म्हणायचं. मग हे आउटपुट व्होल्टेज किती आहे VO इज इक्वल टू डेल्टा VCE आणि डेल्टा VCE ची किंमत आपल्याकडे आहे मायनस RL टाइम्स IC. मग IC ची किंमत ही बीटा AC गुणिले डेल्टा IB आहे. IC ची किंमत या फॉर्म्युल्यानुसार IC इज बीटा AC अपॉन इंटू IB. IC इज इक्वल टू बीटा AC इंटू IB. मग ती किंमत इथे टाकली बीटा AC गुणिले डेल्टा IB. वी नाव डिफाइन व्होल्टेज गेन AV ऑफ द एम्प्लिफायर ॲज. आता इनपुटला व्होल्टेज कमी असेल आणि आउटपुटला व्होल्टेज जास्त मिळत असेल तर ते व्होल्टेज आपल्याला किती वाढून मिळालं हे काढण्यासाठी व्होल्टेज गेन आवश्यक आहे. व्होल्टेज गेन AV इज इक्वल टू इट इज द रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू इनपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज आपण इथं काढलेलं आहे, आउटपुट व्होल्टेज इज डेल्टा VCE मायनस आहे ते डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज आपण इथं काढलेलं आहे. इनपुट व्होल्टेज जे आहे ही किंमत आहे VCE ज्याची किंमत आहे RLIC किंवा RI टाइम्स RB. इथं आपण इक्वेशन डिराइव्ह केलं होतं Vin इज इक्वल टू डेल्टा IB टाइम्स RI. मग या दोन्ही किमती आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या. आउटपुट व्होल्टेजची किंमत डेल्टा VCE, VI ची किंमत RI डेल्टा IB. द व्होल्टेज गेन इज हेन्स गिवन बाय AV ची किंमत डेल्टा VC ची किंमत आपण इथं प्रूव्ह केलेली आहे ती इथे टाकली मायनस बीटा AC RL इंटू डेल्टा IB भागिले हा जो डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज. डेल्टा IB आणि डेल्टा IB कॅन्सल होतील. सो व्होल्टेज गेन AV इज इक्वल टू मायनस बीटा AC RL डिवायडेड बाय RI. RI म्हणजे इनपुट डायनामिक रेजिस्टन्स.
The change in the output voltage delta VCE is the output voltage VO. Hence we can write, हे समीकरण आपण इथं पण लिहिलेलं आहे, VO is equal to VCE is equal to बीटा AC RL into delta IB. हे आउटपुट व्होल्टेज झालं. पुढे, the negative sign indicates that the output voltage and input voltage are out of phase. इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज हे आउट ऑफ फेज आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये 180 किंवा पाय रॅडियनचा फेज डिफरन्स असणार आहे. याचा अर्थ इनपुटला जर क्रेस्ट असेल तर आउटपुटला आपल्याला ट्रफ मिळेल, इनपुटला जर ट्रफ असेल तर आउटपुटला क्रेस्ट मिळेल. म्हणजे क्रेस्ट आणि ट्रफ मध्ये 180 डिग्री किंवा पाय रॅडियनचा फेज डिफरन्स आहे. वी नो दॅट देर इज ऑल्सो अ करंट गेन बीटा AC इन द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये जसं व्होल्टेज गेन आहे तसं करंट गेन पण आहे. वी कॅन देअरफॉर राईट द पॉवर गेन AP ॲज पॉवर गेन AP इज इक्वल टू बीटा AC मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज गेन. बीटा AC आणि व्होल्टेज गेनचा गुणाकार जर केला तर आपल्याला मिळणार आहे पॉवर मध्ये होणारी वाढ, म्हणजेच पॉवर गेन. पॉवर गेनला फॉर्म्युला आहे, सिम्बॉल आहे AP. We have ignored the negative sign for voltage gain to write the magnitude. आपण इथं वजा चिन्ह लिहिलेलं नाही, म्हणजे आपण इथं फक्त त्याचा मॅग्निट्यूड घेतो आहोत. A transistor can be used to gain power because beta AC is always greater than 1. बीटा AC ची किंमत 1 पेक्षा मोठी असते, म्हणजे AP ची किंमत AB पेक्षा नेहमी मोठी असेल, म्हणजे आपल्याला या ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये पॉवर ॲम्प्लिफाय करता येईल, पॉवर वाढवता येईल. मग कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये NPN ट्रान्झिस्टर वापरल्यानंतर आपल्याला व्होल्टेज गेन मिळतो आहे, व्होल्टेज वाढून मिळतो आहे, पॉवर गेन मिळतो आहे, म्हणजे इनपुट पेक्षा आउटपुट मध्ये आपल्याला पॉवर जास्त मिळणार आहे. शेवटचा भाग या चॅप्टरचा आपल्याला स्टडी करायचा आहे, तो आहे लॉजिक गेट्स. याचा काही भाग तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये स्टडी केलेला आहे, सेम तोच भाग इथं रिपीट होतो आहे. इन 11th स्टँडर्ड वी स्टडीड कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल म्हणजे व्होल्टेज और करंट. दीज आर कॉल्ड अॅनालॉग सिग्नल्स. जे सिग्नल कंटिन्युअसली व्हॅरी होतात, म्हणजे टाइम बरोबर ज्याच्यामध्ये कंटिन्युअस व्हॅरिएशन होत जातं, अशा सिग्नलला काय म्हणायचं आहे, अॅनालॉग सिग्नल. फॉर एक्झाम्पल, sinusoidal voltage is an analog signal as shown in figure 16.26. In an analog electronic circuit, the output signal varies continuously according to the input signal. आपण आकृती बघूया. इथं बघा, हे जे सिग्नल आहे, जसं टाइम वाढत चाललेला आहे तसं व्होल्टेज जे आहे हे कंटिन्युअसली वाढत चाललेलं आहे, मॅक्झिमम होत आहे, डिक्रीज होत चाललेलं आहे, 0 होत आहे, डायरेक्शन रिव्हर्स करत आहे, निगेटिव्ह साईडला वाढत चाललेलं आहे, मॅक्झिमम होत आहे आणि पुन्हा डिक्रीज होत ते 0 होत आहे. पुढे ही सायकल रिपीट होत जाईल. मग टाइम बरोबर हे सिग्नल कंटिन्युअसली व्हॅरी होत आहे, म्हणून अशा सिग्नलला काय म्हणायचं आहे, अॅनालॉग सिग्नल. पण डिजिटल सिग्नलचा जर विचार केला तर इथं बघा, या टाइम बरोबर इथून इथपर्यंत टाइम बदलला, पण या भागामध्ये सिग्नलची किंमत कॉन्स्टंट आहे, ती काही बदलत नाहीये. या पॉइंटच्या पुढे जसं सिग्नल वाढेल, जसं टाइम वाढेल, तसं व्होल्टेज 0 आहे, म्हणजे त्याची किंमत पण स्थिर आहे. मग हे टाइम बरोबर अशा पद्धतीने कंटिन्युअसली व्हॅरी होत नाही. मग जे टाइम बरोबर कंटिन्युअसली व्हॅरी होत नाही त्याला म्हणायचं आहे डिजिटल सिग्नल, आणि जे टाइम बरोबर कंटिन्युअसली व्हॅरी होईल त्याला म्हणायचं आहे अॅनालॉग सिग्नल. अॅनालॉग सिग्नलचं उदाहरण आहे सायनुसॉइडल वेव्ह, आणि डिजिटल सिग्नलचं उदाहरण जे आहे ते आहे स्क्वेअर वेव्ह. ही जी वेव्ह आहे स्क्वेअरच्या आकाराची आहे. मग अशा पद्धतीच्या ज्या स्क्वेअर वेव्ह आहे त्याला म्हणायचं आहे डिजिटल सिग्नल. अ सिग्नल, voltage or current
which can have only two discrete values is called digital signal. ज्या सिग्नलला फक्त दोनच किमती पॉसिबल आहे अशा सिग्नलला डिजिटल सिग्नल म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, अ स्क्वेअर वेव्ह इज अ डिजिटल सिग्नल. इन फिगर 16.26b इथे बघा, या डिजिटल सिग्नल मध्ये या सिग्नलला दोनच किमती आहेत. एक तर ही हाय व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजे लो व्हॅल्यू म्हणजे 0. व्होल्टेजच्या फक्त दोन किमती आहेत, एक तर ही व्हॅल्यू असेल किंवा ही व्हॅल्यू असेल. मधल्या किमती पॉसिबल नाहीये. या पोर्शन मध्ये बघा टाइम कॉन्स्टंट आहे, मग जरी हे कमी झालं तर या वेळेमध्ये व्होल्टेज 0 लगेच होत आहे. म्हणून जसा टाइम वाढेल तसं व्होल्टेजची किंमत ही कंटिन्युअसली चेंज होत नाही. त्या व्होल्टेजला फक्त दोन डिस्क्रीट व्हॅल्यूज आहेत. म्हणून अशा पद्धतीची स्क्वेअर वेव्ह ही डिजिटल सिग्नल आहे. या सिग्नल मध्ये पुन्हा एकदा त्या भागाकडे जाऊया. अ सिग्नल voltage or current which can have only two discrete values is called digital signal. For example, square wave is a digital signal which is shown in figure 16.26b. In digital circuit, the output voltage can have only two states, म्हणजे two values, either low म्हणजे 0 volt or high म्हणजे 5 volt. या डिजिटल सिग्नल मध्ये आउटपुट व्होल्टेज जे आहे त्याला फक्त दोनच किमती शक्य आहेत. एक तर ती किंमत लो असेल, लो म्हणजे ती 0 व्होल्ट दर्शवेल, किंवा ते आउटपुट व्होल्टेज हाय असेल, हाय म्हणजे +5 व्होल्ट. An electronic circuit that handles only a digital signal is called digital circuit. And the branch of electronics which deals with digital circuits is called digital electronics. हा भाग महत्वाचा आहे. ज्या सर्किटला फक्त डिजिटल सिग्नल हँडल करता येतं, जी सर्किट फक्त डिजिटल सिग्नल वापरते, त्या सर्किटला म्हणायचं आहे डिजिटल सर्किट. आणि अशी जी डिजिटल सर्किट आहे, द ब्रांच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स विच डील्स विथ सच डिजिटल सर्किट्स इज कॉल्ड ॲज डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. दोन शब्द महत्वाचे आहेत, डिजिटल सर्किट आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. जी इलेक्ट्रॉनिक सर्किट फक्त डिजिटल सिग्नलला हँडल करेल, यूज करेल, तिला डिजिटल सर्किट म्हणायचं आहे. आणि इलेक्ट्रॉन्सची ज्या ब्रँचमध्ये फक्त डिजिटल सर्किट्स वापरले जात आहेत त्या ब्रँचला म्हणायचं आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आता पुढचा भाग घ्यायचा आहे, मेन भागाकडे जाऊया आपण. लॉजिक गेट. अ डिजिटल सर्किट विथ वन ऑर मोर इनपुट सिग्नल्स बट ओनली वन आउटपुट सिग्नल इज कॉल्ड लॉजिक गेट. या लॉजिक गेट मध्ये, या सर्किट मध्ये इनपुट जे आहे, इनपुटचे टर्मिनल्स एक किंवा एकापेक्षा जास्त असतील, पण आउटपुटला फक्त एकच टर्मिनल असेल. मग असे जी सर्किट आहे ज्यामध्ये इनपुटला एक किंवा अधिक टर्मिनल्स आहेत, इनपुटला आपल्याला एक किंवा अधिक सिग्नल देता येतात आणि आउटपुटमध्ये एकच टर्मिनल आहे, म्हणून एकच सिग्नल आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. मग अशा पद्धतीची जी डिजिटल सर्किट आहे त्या डिजिटल सर्किटला म्हणायचं आहे लॉजिक गेट. इट इज अ स्विचिंग सर्किट दॅट फॉलोज सर्टेन लॉजिकल रिलेशनशिप बिटवीन द इनपुट अँड आउटपुट व्होल्टेजेस. ही लॉजिक गेट जी सर्किट आहे ती स्विचिंग सर्किट आहे, म्हणजे स्विच सारखं काम करेल. आपल्याला माहिती आहे स्विच म्हटलं की त्याला दोनच कार्य आहे, एक तर चालू होणार किंवा बंद होणार. पण लॉजिक गेट मध्ये दोनच व्होल्टेज आहे, एक तर लो किंवा हाय. म्हणजे ही लॉजिक गेट सर्किट जी आहे ती स्विचिंग सर्किट सारखं काम करेल. आणि यामध्ये इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज मध्ये काही विशिष्ट लॉजिकल रिलेशनशिप असणार आहे. देअरफॉर दे आर जनरली नोन ॲज लॉजिक गेट्स. म्हणून त्यांना लॉजिक गेट्स असं नाव दिलेलं आहे. गेट्स बिकॉज दे कंट्रोल द फ्लो ऑफ सिग्नल ऑर इन्फॉर्मेशन थ्रू देम. त्यांना गेट्स म्हणण्याचं कारण, गेटचं काम काय आहे, बाहेरून आत येणं किंवा आतून बाहेर जाणं
याला ते कंट्रोल करते, कुणाला आत येऊ जायचं, कुणाला बाहेर जाऊ द्यायचं, हे गेट कंट्रोल करतोय. मग इथं पण ही डिजिटल सर्किट, लॉजिक गेटची जी सर्किट आहे, येणाऱ्या सिग्नलला जाऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवणार आहे, हे कंट्रोल करणार आहे. म्हणून ती गेट सारखं काम करते आहे. म्हणून या लॉजिकला लॉजिकल रिलेशनशिप फॉलो करते आहे आणि गेट सारखं काम करते आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आपण लॉजिक गेट. द आउटपुट ऑफ लॉजिक गेट कॅन हॅव ओनली वन ऑफ द टू पॉसिबल स्टेट्स, म्हणजे व्हॅल्यूज. कुठल्या कुठल्या दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहेत? आयदर हाय व्होल्टेज और लो व्होल्टेज. हाय व्होल्टेज म्हणजे 5 व्होल्ट आणि लो व्होल्टेज म्हणजे 0 व्होल्ट. पण लॉजिक गेट जे आहे त्याला आउटपुट मध्ये फक्त दोनच किमती पॉसिबल आहे. एक तर आउटपुट हाय मिळेल म्हणजे 5 व्होल्ट असेल, किंवा आउटपुट लो असेल म्हणजे 0 व्होल्ट. वेदर द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ लॉजिक गेट इज हाय, हाय जे आहे याला दर्शवण्यासाठी आपण 1 चिन्ह वापरणार आहोत, आणि जर आउटपुट लो असेल तर त्याला दर्शवण्यासाठी आपण 0 वापरणार आहोत. 0 म्हणजे 0 व्होल्ट आणि 1 म्हणजे हाय म्हणजे 5 व्होल्ट प्लस 5 व्होल्ट. सो वेदर द आउटपुट ऑफ अ लॉजिक गेट इज हाय म्हणजे 1 और लो म्हणजे 0 विल डिपेंड अपॉन द कंडिशन ॲट इट्स इनपुट. इनपुटच्या कंडिशन वरती आउटपुट हाय असेल का लो असेल हे ठरलं जाणार आहे. देर आर 5 कॉमन लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्सचे एकूण 5 प्रकार आहेत. नेमली द नॉट गेट, द अँड गेट, द ऑर गेट, द नॅन्ड गेट अँड द नॉर गेट. 3 मुख्य प्रकार आहेत. नॉट, अँड आणि ऑर हे 3 गेटचे मुख्य प्रकार. नॉट आणि अँड एकत्रित केले, नॉट आणि अँड एकत्रित केले तर तयार होत आहे नॅन्ड गेट. आणि नॉट आणि ऑर, हा नॉट आणि हा ऑर या दोघांना एकत्रित केलं तर तयार होणार आहे नॉर गेट. मग 3 मुख्य प्रकार, अँड, ऑर आणि नॉट. अँड आणि नॉट एकत्रित केलं तर नॅन्ड गेट, नॉट आणि ऑर एकत्रित केलं तर नॉर गेट. Each logic gate is indicated by a symbol and its function is defined by a truth table. प्रत्येक लॉजिक गेट जे आहे याला एक विशिष्ट सिम्बॉल दिलेला आहे आणि त्या लॉजिक गेटचं जे फंक्शनिंग आहे ते त्याच्या ट्रूथ टेबलने दर्शवलं जाणार आहे. आता ट्रूथ टेबल जे आहे हे नेमकं काय आहे? अ ट्रूथ टेबल शोज ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ द इनपुट and the corresponding outputs. ट्रूथ टेबल जो आहे इनपुटच्या ज्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, ज्या वेगवेगळ्या शक्यता आहेत, त्या प्रत्येक शक्यतेसाठी आपल्याला आउटपुट काय मिळत आहे या इनपुट आणि आउटपुटचं व्हेरिएशन दाखवणारा जो तक्ता आहे त्या तक्त्याला म्हणायचं आहे ट्रूथ टेबल. द ट्रूथ टेबल डिफाइन्स द फंक्शन ऑफ द लॉजिक गेट. तो ट्रूथ टेबल जो आहे त्यावरनं लॉजिक गेटचं काय फंक्शन असेल ते ठरलं जाणार आहे, ते निश्चित होणार आहे. ट्रूथ टेबल हेल्प्स टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ लॉजिक गेट्स. ऑल लॉजिक गेट्स कॅन बी अनालाइज्ड बाय कन्स्ट्रक्टिंग द ट्रूथ टेबल. प्रत्येक लॉजिक गेटचं ॲनालिसिस, पृथक्करण त्याच्या ट्रूथ टेबलने आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येऊ शकेल. द मॅथमॅटिकल स्टेटमेंट that provides the relationship between the input and output of a logic gate is called Boolean expression. त्या लॉजिक गेटचं इनपुट आणि आउटपुटचं रिलेशनशिप दाखवणारं जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, लॉजिक गेटच्या इनपुट आणि आउटपुटच्या रिलेशनशिपला डिफाईन करणारं जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट असेल त्याला बुलियन एक्सप्रेशन असं म्हणायचं आहे. We will study these basic logic gates at elementary level. या 5 प्रकारचे जे बेसिक लॉजिक गेट्स आहेत त्यांची आपण प्राथमिक एलिमेंटरी लेवलवरती माहिती मिळवणार आहोत. पहिला जो गेट स्टडी करायचा आहे त्याचं नाव आहे नॉट गेट. दिस इज द मोस्ट बेसिक लॉजिक गेट. इट हॅज 1 इनपुट अँड 1 आउटपुट. हा एकमेव असा गेट आहे ज्याला इनपुटला एक टर्मिनल आहे आणि आउटपुटला पण एकच टर्मिनल आहे. इट प्रोड्युसेस अ हाय आउटपुट
or output 1 if the input is low म्हणजे 0. म्हणजे आउटपुट हाय मिळेल, पण त्यासाठी जेव्हा इनपुट लो असेल 0 असेल तेव्हा आपल्याला आउटपुट हाय मिळेल, म्हणजे उलट होत आहे. when the input is high म्हणजे 1 its output is low म्हणजे 0. that is it produces a negated version of the input at its output. इनपुटला जे काही दिलेलं आहे त्याचं निगेटेड व्हर्जन म्हणजे त्याचं उलट व्हर्जन आपल्याला आउटपुटमध्ये या नॉट गेटमध्ये मिळणार आहे. दिस इज वाय इट इज ऑल्सो नोन ॲज अन इन्व्हर्टर. या नॉट गेटला तो सिग्नलला उलट करतोय, हायला लो मध्ये कन्वर्ट करतोय, लोला हाय मध्ये कन्वर्ट करतोय, उलट करतो आहे, म्हणून त्याला दुसरं नाव जे दिलेलं आहे ते आहे इन्व्हर्टर. द सिम्बॉल अँड द ट्रूथ टेबल फॉर अ नॉट गेट इज शोन इन फिगर बिलो. द बुलियन इक्वेशन फॉर अ नॉट गेट इज, नॉट गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू एक्स बार म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ एक्स, एक्स बार म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ एक्स म्हणजे एक्सचं उलट आउटपुट आपल्याला y मिळणार आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे, एक ट्रायंगल, ट्रायंगलच्या पुढे एक सर्कल दाखवलेला आहे, हे नॉट गेटचं सिम्बॉल आहे. जर इनपुटला x असेल तर आउटपुटला त्याचं उलट कॉम्प्लिमेंट मिळणार आहे म्हणजे उलट मिळणार आहे. सो आउटपुट y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट x म्हणजे x बार. मग इनपुटला एकच टर्मिनल आहे, इनपुटला एकच टर्मिनल आहे x. या x ला दोन पॉसिबल किमती आहे, x ची किंमत आयदर 0 असू शकते किंवा 1 असते. मग आउटपुटला y ची किंमत बघू. जर इनपुटला 0 असेल तर आउटपुटला इन्व्हर्ट होईल म्हणजे 0चं रूपांतर 1 मध्ये होईल म्हणजे लो व्होल्टेज इज कन्व्हर्टेड इनटू हाय व्होल्टेज. आणि इनपुट 1 असेल म्हणजे हाय असेल तर आउटपुटमध्ये आपल्याला व्होल्टेज लो मिळेल. सो इथं इनपुटचं कॉम्प्लिमेंट झालेलं आहे, इनपुटचं उलट झालेलं आहे, म्हणून या गेटला इन्व्हर्टर म्हणायचं आहे किंवा नॉट गेट म्हणायचं आहे. पुढचा जो गेट आहे तो आहे ऑर गेट. अँड ऑर गेट हॅज 2 or more इनपुट्स अँड 1 आउटपुट. नॉट मध्ये एक इनपुट एक आउटपुट होतं. मग ऑर मध्ये काय असेल, एक च्या ऐवजी 2 इनपुट्स असतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त इनपुट्स असतील, पण आउटपुट मात्र फक्त एकच असणार आहे. सो ऑर गेट हॅज 2 or more inputs and 1 output. It is also called logical addition. हा जो गेट आहे तो मॅथमॅटिकल ऍडिशन रिप्रेझेंट करतोय, सो त्याला लॉजिकल ऍडिशन असं म्हणायचं आहे. द आउटपुट y इज 1 म्हणजे हाय when either input A or input B are both high म्हणजे 1. That is if any one of the input is high or both the inputs are high, the output is 1 म्हणजे high. The symbol and truth table for the OR gate is shown in figure. The Boolean expression for OR gate is addition represent करतो आहे म्हणजे आउटपुट जे आहे y म्हणजे आउटपुट इज इक्वल टू इनपुटची बेरीज, A आणि B इनपुट आहेत, या दोघांची बेरीज म्हणजे आपल्याला आउटपुट मिळेल. मग ऑर गेटचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे, ऍडिशन, y इज इक्वल टू A प्लस B. हा त्याचा सिम्बॉल आहे ऑर गेटचा. इनपुटला 2 टर्मिनल्स आहेत A आणि B, आउटपुटला एक टर्मिनल आहे y. आता याचा ट्रूथ टेबल घ्यायचं. इनपुटला 2 टर्मिनल आहेत, इनपुट A इनपुट B. आता A ला 2 किमती पॉसिबल आहेत, 0 किंवा 1. सो A 0 1 असेल किंवा 0 1 असेल. इनपुट B चा विचार केला तर 2 किमती असतील, 0 0 किंवा 1 1. मग एकूण इनपुटच्या पॉसिबिलिटीज 4 पॉसिबिलिटीज आहेत. A 0 असेल, B 0 असेल, किंवा A 1 असेल, B 0 असेल, किंवा याच्या उलट A 0 असेल, B 1 असेल आणि A 1 असेल, B 1 असेल. ऍडिशन होते आहे म्हणजे 0 प्लस 0 आउटपुट काय येईल 0, 1 प्लस 0 म्हणजे 1, 0 प्लस 1 म्हणजे 1 आणि 1 प्लस 1 जरी ते 2 असलं, 2 हाय व्हॅल्यू आहे आणि हाय व्हॅल्यू 1 ने रिप्रेझेंट करायची आहे,
म्हणून 1+1 जरी 2 असलं तर आपण इथं ते हाय आहे हे दर्शवण्यासाठी इथं काय लिहिलं 1 लिहिलं. मग आता इथं बघा आपल्याला आउटपुट मिळेल. इथं बघा इथं आउटपुट 0 आहे. मग या 3 भागांमध्ये आपल्याला आउटपुट मिळतोय. मग आउटपुट मिळण्यासाठी आवश्यक काय आहे, ए आणि बी दोघांपैकी एक किंवा दोन्ही जर हाय असतील तरच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. मग इथं बघा हा भाग इथं उल्लेख केलेला आहे, दॅट इज इफ एनी वन ऑफ द इनपुट इज हाय, दोन्हीपैकी कुठलाही एक जर हाय असेल, और बोथ इनपुट्स आर हाय, जर दोन्ही हाय असतील तर आउटपुट इज 1 और हाय. दोन्हीपैकी एक हाय असेल किंवा दोन्ही हाय असतील तर आपल्याला आउटपुट जे मिळेल ते हाय असणार आहे, म्हणजे 1 असणार आहे. अशा पद्धतीचा जो गेट आहे त्याला म्हणायचं आहे ऑर गेट. पुढचा जो गेट आहे तो आहे अँड गेट. An AND gate has 2 or more inputs and 1 output. याला देखील 2 किंवा 2पेक्षा जास्त इनपुट असणार आहेत, मात्र आउटपुट एकच असणार आहे. The AND operation represents logical multiplication. जसं OR gate ऍडिशन रिप्रेझेंट करतो आहे, तसं AND gate मल्टिप्लिकेशन रिप्रेझेंट करणार आहे. The output Y of AND gate is high or 1 only when input A and input B are both 1 or both high simultaneously. आपल्याला आउटपुट हाय केव्हा मिळेल, जेव्हा इनपुट A आणि इनपुट B हे दोघंही एकाच वेळेला हाय म्हणजे 1 असतील, तेव्हाच आपल्याला आउटपुट हाय म्हणजे 1 मिळेल. The logical symbol and truth table for this gate are given in the table. The boolean expression for AND gate is गुणाकार आहे, म्हणून boolean expression काय आहे, y is equal to a multiplied by b. a dot b म्हणजे a multiplied by b. हा AND गेटचा सिम्बॉल आहे. दोघांमध्ये फरक घ्या. इथं बघा ऑर गेट मध्ये हा थोडासा लांबवलेला आहे. ऑर गेट मध्ये AND गेट मध्ये हा जवळपास रेक्टँग्युलर आकाराचा आहे, फक्त पुढे थोडंसं कर्वनेस आहे. हा अँड गेटचा सिम्बॉल आहे. इनपुटला 2 टर्मिनल्स आहेत आणि आउटपुटला 1 टर्मिनल आहे. मग इनपुट ए, इनपुट बी आणि आउटपुट वाय. इनपुटला 2 व्हॅल्यूज आहेत 0 1. मग या ए ची किंमत 0 किंवा 1 असेल, बी ची किंमत 0 किंवा 1 असेल, म्हणजे एकूण 4 कॉम्बिनेशन मिळतील. कुठले कुठले, A0 B0, A0 B1, A1 B0 आणि A1 B1. आउटपुटला इनपुटचा गुणाकार होणार आहे. 0 मल्टिप्लाइड बाय 0 म्हणजे 0 मिळेल. 0 मल्टिप्लाइड बाय 1 गुणाकार 0, 1 मल्टिप्लाइड बाय 0 गुणाकार 0 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 1 गुणाकार 1. मग इथं आपल्याला आउटपुट केव्हा मिळतं आहे, आपल्याला आउटपुट मिळतं आहे जेव्हा दोन्ही ए आणि बी दोन्ही हाय असतील म्हणजे 1 असतील, तेव्हा आपल्याला आउटपुट हाय मिळतो म्हणजे 1 मिळतो. बाकीच्या इतर कॉम्बिनेशन मध्ये आउटपुट मिळत नाही, म्हणजे आउटपुट लो आहे, म्हणजे आउटपुटची किंमत 0 आहे. पुढे आहे नॅन्ड गेट. नॅन्ड गेट कसा तयार झालेला आहे तुम्हाला अगोदर सांगितलं मी. जर अँड गेट आणि नॉट गेट कंबाईन केले, एकत्रित वापरले, तर रिझल्टिंग गेटला म्हणायचं आहे नॅन्ड गेट. The NAND gate is formed by connecting the output of a NOT gate to the input of AND gate. The output of NAND gate is exactly opposite to that of the AND gate. AND आणि NOT एकत्रित वापरायचं आहे. नॉटचं काम आहे उलट करणं. मग जर आपण इनपुटला नॉट गेट लावला आणि नॉट गेटचं जे आउटपुट आहे ते इनपुट अँड गेटला दिलं, तर जो गेट तयार होईल त्याला नॅन्ड गेट म्हणायचं. इथं बघा हा अँड गेट आहे, इथं हा रेक्टँग्युलर पोर्शन जो आहे तो अँड गेट आहे आणि पुढं हा सर्कल दाखवलेला आहे. नॉट गेट मध्ये त्रिकोण आणि सर्कल आहे. हा सर्कल नॉट गेट दर्शवतोय आणि अँड गेट मध्ये हा रेक्टँगल आहे. मग याच्या पुढं नॉट वापरायचं आहे. नॉट वापरलेला आहे हे दर्शवण्यासाठी या नॅन्ड गेट नॉट गेटचा
आपण हा सर्कल पुढे लावलेला आहे. इथं बघा अँड गेटचं स्ट्रक्चर ॲज इट इज आहे आणि त्याच्या पुढे आता सर्कल लावलेला आहे. हा सर्कल नॉट गेटचा आहे. आणि आउटपुट जे आहे इथं इनपुटला ए आणि बी हे दोन इनपुट आहे. अँड गेटचं आउटपुट जे आहे ए मल्टिप्लाइड बाय बी आहे. पण नॉट गेट त्याला उलट करेल, म्हणजे आउटपुट वाय जो आहे हा ए मल्टिप्लाइड बाय बी चा कॉम्प्लिमेंट असणार आहे. बार दिलेला आहे म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे विरुद्ध. कुणाच्या विरुद्ध आहे तर ए मल्टिप्लाइड बाय बी च्या विरुद्ध असेल. आता इथं बघा द फिगर 16.13 shows the symbol and truth table of NAND gate. Boolean expression for NAND gate is y is equal to a dot b bar. इनपुट a, इनपुट b आणि आउटपुट y काढायचं आहे. इनपुटला पुन्हा 4 शक्यता 0 0 0 1 1 0 आणि 1 1. अँड गेट गुणाकार आहे. 0 मल्टिप्लाइड बाय 0 म्हणजे उत्तर 0 येईल. पण त्या 0ला आउटपुट मध्ये नॉट गेट अजून पुढे आहे तर 0ला तो 1 मध्ये कन्वर्ट करेल. 0 मल्टिप्लाइड बाय 1 1 येणार आहे. सॉरी 0 मल्टिप्लाइड बाय 1 उत्तर 0 येत आहे. पण नॉट गेट त्याचं उलट करेल म्हणजे उत्तर 1 मिळालं. 1 मल्टिप्लाइड बाय 0 उत्तर 0 येत आहे. नॉट गेट त्याला कॉम्प्लिमेंट करेल, उलट करेल, इन्व्हर्ट करेल म्हणून 0चं रूपांतर 1 मध्ये झालं. 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 आहे पण नॉट गेट त्याला इन्व्हर्ट करेल म्हणून आउटपुटला 0 मिळते. मग अँड गेट मध्ये जर आपण बघितलं अँड गेट मध्ये ट्रूथ टेबल काय होता 0 0 0 1 आणि नॅन्ड गेट मध्ये त्याचं उलट मिळालं 1 1 1 0. मग 0चं रूपांतर 1 मध्ये झालं, 1चं रूपांतर 0 मध्ये झालं म्हणून इथं तो कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो आहे. अँड गेटच्या विरुद्ध ट्रूथ टेबल आपल्याला नॅन्ड गेटचा मिळतो आहे. अगदी सेम याच प्रिन्सिपल वरती पुढचा गेट आहे नॉर गेट. नॉर गेट मध्ये जर ऑर गेटचं जे आउटपुट आहे ते जर आपण नॉट गेटला जोडलं म्हणजे थोडक्यात ऑर गेट आणि नॉट गेट कंबाईन करून वापरले, एका पाठोपाठ एक वापरले तर जो रिझल्टिंग गेट तयार होईल त्याला नॉर गेट म्हणायचं. द नॉर गेट is formed by connecting the output of NOT gate to the input of OR gate. The output of NOR gate is exactly opposite to that of an OR gate. The output Y of a NOR gate is high or 1 only when both the inputs are low म्हणजे 0. The symbol and truth table for NOR gate is shown in figure 16.31. The Boolean expression for NOR gate is Boolean expression काय आहे y is equal to OR गेटचं सिम्बॉल आहे a प्लस b पण पुढे नॉट लावलेला आहे म्हणून त्याला इन्व्हर्ट करेल. सो नॉर गेटचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे कॉम्प्लिमेंट ऑफ a प्लस b म्हणजे a प्लस b बार. NAND गेट अँड नॉर गेट आर कॉल्ड युनिव्हर्सल गेट्स. अँड आणि NAND गेट यांना काय म्हटलेलं आहे युनिव्हर्सल गेट्स म्हटलेलं आहे बिकॉज एनी गेट कॅन बी इम्प्लिमेंटेड बाय द कॉम्बिनेशन ऑफ NAND गेट्स ऑर नॉर गेट्स. NAND गेट आणि नॉर गेटचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गेट तयार करता येऊ शकतो म्हणून NAND गेट आणि नॉर गेट यांना एकत्रितपणे युनिव्हर्सल गेट्स असं म्हटलेलं आहे. आता नॉर गेटचं सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल बघू. हा इथपर्यंतचा जो भाग आहे तो ऑर गेटचा आहे पण ऑर गेटच्या पुढे आपण इथं सर्कल दाखवलेलं आहे म्हणजे या ऑर गेटचं जे आउटपुट आहे ते नॉट गेटच्या इनपुटला दिलेलं आहे आणि नॉट गेटचं जे आउटपुट आहे त्याच्या अक्रॉस आपल्याला नॉर गेटचं एकूण आउटपुट मिळणार आहे. मग इथं बघा या नॉर गेटमध्ये इनपुटचे 2 टर्मिनल्स आहेत ए आणि बी. आउटपुट जे मिळतं आहे वाय त्याची किंमत आहे ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए प्लस बी बार. इनपुटच्या 2 किमती आहेत ए आणि बी त्यांचे कॉम्बिनेशन जर बघितले तर 0 0 0 1 1 0 1 1.
जर मी फक्त नॉट गेट विचारला, नॉट गेट जो आहे तो ॲडिशन रिप्रेझेंट करतोय, म्हणजे 0 + 0 0. पण नॉट गेट जो आहे, नॉट गेट त्याला उलट करेल, मग 0चं रूपांतर 1 मध्ये झालं. पुन्हा 0 + 1 1 मिळणार आहे. नॉट गेट त्याला कॉम्प्लिमेंट करेल, म्हणजे 0 मिळेल. 1 + 0 1 आहे. नॉट गेट त्याला कॉम्प्लिमेंट करतो आहे, इन्व्हर्ट करतो आहे 0. 1 + 1 1 येतं आहे, पण नॉट गेट त्याला उलट करेल, 1चं रूपांतर 0 मध्ये करेल. मग या नॉट गेटमध्ये आपल्याला आउटपुट केव्हा मिळतो आहे, जेव्हा दोन्ही इनपुट लो असतील, 0 असतील, तेव्हा आउटपुट आपल्याला हाय मिळेल, म्हणजे 1 मिळेल. मग अशा पद्धतीचा जो गेट आहे त्याला म्हणायचं आहे नॉर गेट. शेवटचा भाग जो आहे तो आहे एक्सक्लुझिव्ह ऑर, म्हणजे एक्स ऑर गेट. द एक्सक्लुझिव्ह ऑर logic function is very useful circuit that can be used in many different types of computational circuit. कम्प्युटेशनल म्हणजे कॅल्क्युलेशन करणाऱ्या सर्किट्स, जशा कॉम्प्युटरमध्ये वापरतात, कॅल्क्युलेटरमध्ये वापरतात. एक्सक्लुझिव्ह ऑर हे एक लॉजिकल फंक्शन आहे आणि याचा वापर जो आहे कॉम्प्युटेशनल सर्किट्समध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्युटेशनल सर्किट्समध्ये या एक्सक्लुझिव्ह ऑर लॉजिक फंक्शनचा वापर होणार आहे. द ॲबिलिटी ऑफ एक्सक्लुझिव्ह ऑर गेट टू कम्पेअर टू लॉजिक लेवल्स अँड प्रोड्यूस अन आउटपुट व्हॅल्यू डिपेंड अपॉन द इनपुट कंडिशन इज व्हेरी युजफुल इन कम्प्युटेशनल लॉजिक सर्किट. हा जो एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे, त्या एक्सक्लुझिव्ह ऑर गेटमध्ये कम्पेअर करण्याची क्षमता आहे. दोन लॉजिक लेवल्स ला तो कम्पेअर करेल आणि त्यानुसार इट विल प्रोड्यूस अन आउटपुट व्हॅल्यू विच डिपेंड्स अपॉन द इनपुट कंडिशन. इनपुट कंडिशन नुसार इनपुट कंडिशन्सला कम्पेअर करेल आणि आउटपुट व्हॅल्यू प्रोड्यूस करेल. द आउटपुट ऑफ एक्सक्लुझिव्ह ऑर गेट गोज हाय ओनली व्हेन इट्स टू इनपुट टर्मिनल्स आर at different logical levels with respect to each other. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये आपल्याला आउटपुट केव्हा मिळेल, जेव्हा त्याचे जे इनपुट टर्मिनल्स आहेत त्यांचे जे लॉजिक लेवल्स आहेत, म्हणजे 0 किंवा 1, हे दोन्ही जेव्हा ह्या दोन्ही टर्मिनल्स चे लॉजिक लेवल्स जेव्हा डिफरंट असतील, म्हणजे एक 0 असेल, दुसरा 1 असेल, किंवा पहिला 1 असेल तर दुसरा 0 असेल, अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला आउटपुट मिळणार आहे. An odd number of high or 1 at its input gives a high, म्हणजे 1 at the output. इनपुटची संख्या जर ऑड असेल, इनपुट हायची संख्या जर ऑड असेल तर आपल्याला आउटपुट 1 मिळेल. ऑड का, तर आपल्याला अनइक्वल पाहिजे, दोन्ही सेम असतील तर आउटपुट मिळणार नाही. मग एक 0 असेल तर एक 1 पाहिजे, म्हणून संख्या जी आहे 1 असणाऱ्यांची संख्या ही ऑड असली पाहिजे. These two inputs can be at high level 1 or at low level 0, giving us Boolean expression C is equal to A plus B. B प्लस जो आहे याच्या भोवती आपण सर्कल केलेला आहे. याचा अर्थ काय होतो, A बार डॉट B बार म्हणजे मल्टिप्लाइड बाय B बार मल्टिप्लाइड बाय B प्लस A मल्टिप्लाइड बाय B बार. A बार म्हणजे A चा कॉम्प्लिमेंट गुणिले B प्लस A गुणिले B चा कॉम्प्लिमेंट, म्हणजे आपल्याला आउटपुट मिळणार आहे C. Figure shows the symbol and truth table for two input XOR gate. X capital पाहिजे, XOR gate. Symbol two input XOR gate. OR चं चिन्ह आहे आणि X आहे म्हणून X च्या साठी एक्सक्लुझिव्ह आहे म्हणून इथं एक कर्व अजून एक्स्ट्रा दाखवलेला आहे.
हा कर्व जो आहे हा दाखवतो आहे एक्स ऑर गेट. इनपुटला 2 टर्मिनल आहेत ए आणि बी, आउटपुटला एकच टर्मिनल आहे सी. आता इथं बघा ए बी, ए 0 असेल बी 0 असेल, तर सी बघा ए बार 1 झाला, 0चं रूपांतर 1 मध्ये झालं, मल्टिप्लाइड बाय बी जो आहे तो 0 आहे, मग 1 मल्टिप्लाइड बाय 0 म्हणजे 0, प्लस ए 0 आहे मल्टिप्लाइड बाय बी बार म्हणजे 1, ए 0 आहे म्हणजे ए बार 1 झाला, बी 0 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 0 0, ए 0 आहे प्लस बी 0 आहे म्हणजे बी बार 1 झाला, 0 मल्टिप्लाइड बाय 1 0 आणि 0 प्लस 0 म्हणजे आउटपुट पण काय मिळालं 0. आता सेकंड व्हॅल्यू घेऊ. ए 1 आहे, मग 1 चा बार 0 मल्टिप्लाइड बाय बी 0 आहे, 0 मल्टिप्लाइड बाय 0 म्हणजे 0, ए 1 आहे, बी 0 चा बार म्हणजे 1 घ्यायचा, मग 1 मल्टिप्लाइड बाय 1 इज 1 म्हणजे 0 प्लस 1 म्हणजे आउटपुटला काय मिळालं